हॅलो एव्हरीवन, आज आपल्याला बघायचं आपला नवीन टॉपिक स्ट्रिंग. तर आपल्या पहिल्या दिवशी आपण बघितलं स्ट्रिंग काय एक स्पेशल टाईपचा अरे आहे. ठीक आहे. अरेचं काम काय असतं? कलेक्शन ऑफ सेम डेटा टाईप स्टोअर करणं, राईट. तर मला सांगा इंग्लिश मधलं कोणतं जरी सेंटेन्स असेल तर त्याचं ते काय असतं? कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. सो मी म्हणू शकतो ना की माझी जी स्ट्रिंग आहे ती काय एक स्पेशल प्रकारचं एक स्पेशल टाईपचा काय अरे आहे ज्याच्यामध्ये आपण कॅरेक्टर्स स्टोअर करतो. क्लिअर आहे. आता काही काही जणांना क्वेश्चन येतो की स्पेशल टाईपचा अरेच आहे तर मग आपण स्पेशल डेटा टाईप का बनवला, स्पेशल डेटा टाईप का बनवला, बरोबर, राईट क्वेश्चन. सो जेव्हा पण हा जो डेटा टाईप आहे स्ट्रिंग, जेव्हा पण आपल्याला पुढे जाऊन कामं करायची असतील तर स्ट्रिंग मध्ये काय इनबिल्ड मस्त मस्त आपल्याला फंक्शनॅलिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत. खूप मस्त इनबिल्ड फंक्शन्स आहेत. जसं तुमचं प्रिंटएफ आहे, स्कॅनएफ आहे, तसं स्ट्रिंगसाठी भरपूर फंक्शन्स आपल्याला प्रोव्हाइड केले जातात सी कडनं. तर ते आपण ॲज इट इज यूज करून आपला जो कोड आहे तो ऑप्टिमल बनवू शकतो आणि आपला टाइम वाचेल. क्लिअर गोष्ट. म्हणून आपण स्ट्रिंग हा नवीन जो टॉपिक आहे तो शिकणार. तर याच्यासाठी तुम्हाला बेसिक अरे येणं गरजेचं आहे, जे की मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं. तुम्ही ते लेक्चर बघा, त्याच्यानंतर हे केलं तर वेल अँड गुड. ठीक आहे. ओके. सो मला सांगा की जी आपलं नीट बघा, जर दोन अरे दिलेले आहेत ए बी सी. हा कोणता अरे आहे? हा कॅरेक्टर अरे आहे. ठीक आहे. आणि मी इथं लिहिलं ए बी सी आणि इथं लिहिलंय नल कॅरेक्टर. नल कॅरेक्टर हे असं असतं. ठीक आहे. काय लिहिलंय नल कॅरेक्टर मध्ये? इथे बॅकस्लॅश 0 लिहिलंय. हे काय नल कॅरेक्टर. ठीक आहे. जेव्हा पण मी नल कॅरेक्टर ऍट द एंड लिहितो, सर्वात लास्टला एंडला मी नल कॅरेक्टर लिहितो, तेव्हा माझा जो हा अरे आहे हा ऑटोमॅटिकली बनतो स्ट्रिंग. ठीक आहे. समजलं? डिफरन्स समजला? अरे मध्ये आणि कॅरेक्टर अरे मध्ये आणि स्ट्रिंग मध्ये डिफरन्शिएटिंग फॅक्टर हा आहे की जी पण स्ट्रिंग आहे, स्ट्रिंगचं नेहमी शेवटचं कॅरेक्टर, शेवटचा जो एलिमेंट आहे तो काय असतो? नल कॅरेक्टर /0. क्लिअर गोष्ट. ठीक. यस. मला एवढं समजलं की मला कॅरेक्टर अरे दिला आणि स्ट्रिंग अरे दिला तर मी डिफरन्शिएट करू शकतो की कोणती स्ट्रिंग आहे, कोणतं अरे आहे. क्लिअर गोष्ट. ठीक. आता जे डिफाईन करायचे 3 मेथड्स आहेत, पहिली, दुसरी आणि तिसरी मेथड. ठीक आहे. सो पहिली मेथड काय म्हणते, जसं तुम्ही अरे डिक्लेअर करता सेम गोष्टी इथं अरे डिक्लेअर केली आहे, त्याच्या समोर काय केलं, डायरेक्ट तुम्ही इथं असं त्याच्या आतमध्ये लिहू शकता. एवढं सोपं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सेकंड याच्यामध्ये तुम्ही साईज स्पेसिफाय केली, बाकी सर्व गोष्टी सेम आहेत. साईज तुम्हाला माहिती अरे मध्ये आपण साईज काय देत होते. ठीक आहे. थर्ड मेथड काय की जसं आता मी इथे बोललो की एंडला काय लिहू शकता तुम्ही, नल कॅरेक्टर असा इलाच पाहिजे. तसंच समजा मी अरेच्या टाईप मध्ये समजा मी इथे डिक्लेअर केलं पाहिजे कर्ली ब्रॅकेट्स मध्ये, तर मला एंडला ही गोष्ट लिहिणं गरजेचं आहे, मॅन्डेटरी आहे. हे समजा मी लिहिलं नाही तर काय होईल, हा ऑटोमॅटिकली कॅरेक्टर अरे बनून जाईल. आपल्याला स्ट्रिंग पाहिजे असेल तर ही गोष्ट लिहिणं कंपल्सरी आहे. क्लिअर गोष्ट. बाकी सर्व सोपं आहे. डेटा टाईप कॅरेक्टर्स पाहिजे, नाव तुम्ही इथे, नंतर तुम्ही साईज जी असेल ती तुम्ही लिहू शकता. ओके. त्याच्यानंतर आपल्याला आपण याला पर्सेंटेज यस असं म्हणून लिहितो. जसं इंटिजरला तुम्ही पर्सेंटेज डी लिहिता, फ्लोटला पर्सेंटेज एफ लिहिता, कॅरेक्टरला पर्सेंटेज सी लिहितात, तसं आपण स्ट्रिंगला पर्सेंटेज यस लिहितो. एवढं एवढं क्लिअर आहे. ठीक. आता याला इनपुट कसं घ्यायचं युजरकडनं, याला आउटपुट कसं द्यायचं हे आपल्याला बघायचं. क्लिअर गोष्ट. ठीक. आता हा एक कोड आहे, बेसिकचा कोड आहे आपला, एकदम बेसिक कोड आहे. त्याच्यामध्ये काय केलंय, कॅरेक्टर अरे आहे ज्याचं नाव STR. ठीक आहे. नाव तुम्ही काही पण देऊ शकता, ABCDFG, जे नाव ते देऊ शकता. त्यातनं तुम्ही साईज स्पेसिफाय केली. ठीक आहे. आता तुम्ही युजरकडनं घेता, युजरकडनं कसं घेतो आपण, स्कॅनएफ पर्सेंटेज येस, त्याच्यानंतर अँड व्हेरिएबल. क्लिअर ना, पर्सेंटेज डी, पर्सेंटेज एफ, पर्सेंटेज सी, पर्सेंटेज एस. तुम्हाला जो डेटा टाईप इनपुट घ्यायचा आहे तो तुम्ही तिथे स्पेसिफाय करायचा, त्याच्यानंतर कॉमा द्यायचा, अँड व्हेरिएबलचं नाव लिहितो. पण इथे आपण व्हेरिएबलचं काय केलं बघा, इथे अँड यूज नाही झालंय. ठीक आहे. तर स्ट्रिंग मध्ये किंवा मग काही काही अरेज मध्ये तुम्ही अँड लिहिलं नाही तरी चालतं. क्लिअर गोष्ट. अँड लिहिलं नाही तरी चालतं. ओके, डन. काही काही आता कधी कधी काय होतं की काही काही कंपायलर असे असतात, म्हणजे ऑनलाईन कंपायलर्स आले तुमचं, कधी कधी काही काही कंपायलर असे असतात जे की याला सपोर्ट करत नाही, तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला अँड STR असं लिहावं लागेल. ठीक आहे. पण मेजॉरिटी केसेसमध्ये तुम्ही डायरेक्ट अरेचं नाव किंवा तुमचं स्ट्रिंगचं नाव लिहिलं तरी चालेल. डन. ठीक. त्याच्यानंतर प्रिंटएफ पर्सेंटेज येस आणि त्याच्यानंतर व्हेरिएबलचं नाव. अरे हे तर सोपं आहे, जसं आपण अरे बघितलं तर तेच गोष्टी आहेत, राईट. येस. फक्त आता इथे एक नवीन पॉईंट असा आहे की समजा तुम्ही इनपुटमध्ये हॅलो वर्ल्ड दिलं, इनपुटमध्ये काय दिलं तुम्ही, हॅलो वर्ल्ड दिलं, तर काय होईल की जेव्हा पण तुम्हाला स्कॅनएफला स्पेस दिसतो ना, पहिले स्कॅनएफला स्पेस दिसतो, स्कॅनएफला स्पेस दिसतो, त्या टाइमला काय होतं माहिती आहे का, त्या टाइमला स्कॅनएफ फंक्शन बंद होतं, स्टॉप होतं, त्याच्या पुढचे ती इनपुट घेत नाही. क्लिअर गोष्ट. जेव्हा पण स्कॅनएफला स्पेस
दिसतो तेव्हा काय होतं, तेव्हा स्कॅनएफ फंक्शन काम करायचं बंद करतं, त्याच्या पुढचे इनपुट्स तो घेत नाही. क्लिअर आहे? ठीक आहे. म्हणजे काय होईल, माझ्या स्ट्रिंगमध्ये स्टोअर काय होईल, फक्त स्टोअर होईल फक्त हॅलो. स्टोअर काय होईल, फक्त हॅलो. डन. ठीक. येस, समजलं गोष्टी. त्याच्यासाठी आता हे अवॉइड करण्यासाठी, या गोष्टी अवॉइड करण्यासाठी आपल्याकडे एक नवीन मेथड आहे, सेकंड मेथड. ठीक आहे, सेकंड मेथड. ही मेथड अशी आहे की तर तुम्ही काय करता माहिती आहे का, बाकी सर्व गोष्टी सेम आहेत, ह्या गोष्टी सेम आहे, या गोष्टी सेम आहे, या गोष्टी सेम. चेंज काय, तुम्ही जेव्हा स्कॅनएफ लिहितात ना, तेव्हा तुम्ही जेव्हा तुमचं पर्सेंटेज येस लिहितात त्याच्या आधी फक्त हे लिहायची गरज आहे. काय लिहितो आपण, उभं टोपी लिहितो, टोपी बॅकस्लॅश एन, बॅकस्लॅश एन. येस. आता हे काय स्पेसिफाय करतं, हे सांगते मला ब्लँक स्पेस पण अलाउड आहे. हे स्कॅनएफला काय म्हणतं, तू ब्लँक स्पेस घे, अलाउड आहे. या गोष्टी ते सांगायचं काम करतं. क्लिअर गोष्ट. तुम्ही या प्रकारे पण इनपुट घेऊ शकता. काही नाही करायचं, फक्त पर्सेंटेज येस समोर तुम्ही काय लिहायचं, टोपी बॅकस्लॅश एन, आणि हे सर्व स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये. क्लिअर गोष्ट. ठीक आहे, डन. बाकी सर्व गोष्टी सेम. ठीक आहे, कन्फ्यूज होऊ नका, एकदम इझी पार्ट आहे, म्हणून मी तुम्हाला हे सर्व गोष्टी लिहून आणल्यात, म्हणजे तुम्हाला पटापटा समजते. ठीक आहे, आपण याचं प्रॅक्टिकल पण बघणार आहोत. पुढचा टॉपिक बघा. पुढच्या टॉपिकमध्ये काय आहे, नीट बघा. इथे मी काय केलंय, एक मॅक्स नावाचा व्हेरिएबल घेतलाय. ठीक आहे, असं लिहिलेलं चालतं. मॅक्स नावाचा व्हेरिएबल घेतलाय, त्याच्यामध्ये मी काय डिफाईन केलंय, 50. त्याची साईज किती, इथे मॅक्सच्या जागेवर 50. ठीक आहे, साईज दिलेली आहे फक्त. त्याच्यानंतर एफ गेट नावाचं फंक्शन आपलं, मी म्हणलं होतं स्ट्रिंग जे आहे आपल्याला काय प्रोव्हाइड करतं, सी भरपूर स्ट्रिंगचे फंक्शन्स प्रोव्हाइड करतात. जसं एफ गेट आहे, पुट एस आहे. ठीक आहे, एफ गेट एस. एफ गेट एसचं यूज काय, फंक्शन फॉर गेटिंग स्ट्रिंग. फंक्शन फॉर गेटिंग स्ट्रिंग म्हणजे इनपुट घेण्याचं काम करतं, इनपुट घेण्याचं काम. एफ गेट एस. ठीक आहे, याला किती आर्ग्युमेंट लागतात, 3 आर्ग्युमेंट लागतात. आर्ग्युमेंट काय असतं आपण बघितलंय. आर्ग्युमेंट किती लागतात, 3. पहिले लागतं स्ट्रिंगचं नाव, जे तुमचं स्ट्रिंगचं नाव आहे ते तुम्ही काही पण नाव देऊ शकता ना, ते नाव इथे लिहायचं. त्याच्यानंतर ते साईज लिहायची, किती साईज आहे ते साईज लिहायची, त्याला लेंथ म्हणतो आपण. ठीक आहे, काल आपण बघितलं साईज काय असतं आणि लेंथ काय असते. इथे लेंथ लिहायची, लेंथ लिहिली, त्याच्यानंतर लिहायचं stdio. इनपुट घेतो ना आपण, स्टँडर्ड इनपुट असं लिहायचं. सिंपल आहे, आलं. क्लिअर आहे. ठीक. बस. आता काय होईल, तुमची किती पण मोठी स्ट्रिंग असो तुम्ही इनपुट घेऊ शकता. ठीक आहे, तुम्हाला समजा ही मेथड इझी वाटत असेल तर ही मेथड घ्या, ही वाली. जर तुम्हाला ही मेथड सोपी वाटत असेल तर ही मेथड घ्या. ठीक. आता आउटपुट कसा देतो आपण, आउटपुट देण्यासाठी आपण यूज करतो पुट एस. पुट एस नावाचं फंक्शन आहे, जे प्रिंट करायचं काम करतं, पुट करायचं काम करतं, आउटपुट द्यायचं काम करतं. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण काय लिहितो, फंक्शनचं नाव लिहितो, स्ट्रिंगचं नाव. जो तुमचं स्ट्रिंग आहे त्याचं नाव लिहायचं. सिंपल आहे. माझी स्ट्रिंग आहे str, तर मी strचं नाव लिहितो. क्लिअर आहे गोष्ट, डन. समजलं. ओके, पुढे जायचं. क्लिअर. ठीक. सो पुढे जाऊ. ठीक आहे, आता एकदा आपण इनपुट घेऊन बघू, म्हणजे एकदा करून बघू प्रॅक्टिकली. सो प्रॅक्टिकली हे पहा, मी जे केलेलं आहे तेच आपण इथे हे केले आहे. आता हे रन करून बघू एकदा. मी पहिले हा कोड जो आहे तो कॉपी करतो आणि परत तुमच्यासाठी परत पहिल्यांदा आपण लिहू. ठीक आहे, सो इथे मी नीट बघा. ओके, काहीच नाही केलं, तेव्हा स्कॅनएफ पर्सेंटेज येस नेम, त्याच्यानंतर इथे हॅलो पर्सेंटेज येस केलं. ठीक आहे, हे तुम्हाला येतं. ओके, आता ही गोष्ट समजावून केली तेव्हा काय होईल, टाइम आउट. ओके, थांब एक मिनिट फक्त, काही नाही झालंय. ओके, रिटर्न 0 लिहायचं राहिलं ना आपलं, रिटर्न 0. सो काही नाही, कंपायलर चेंज केलं तर तुमचा जो कोड आहे तो रन झालेला आहे, दिसतोय. ठीक आहे, या कंपायलरवरती तो कोड जो होता तो रन होत नव्हता. ठीक आहे, बाकी काहीच नाही झालं, बाकी इझी सर्व गोष्टी. क्लिअर आहे का. ठीक आहे, मी म्हणलं तर कंपायलरनुसार गोष्टी चेंज होतात. सो आपलं बेस्ट कंपायलर म्हणजे ऑनलाईन GDB. ठीक आहे, हे इथे डिझाईन वगैरे चांगल्या गोष्टी आहेत, पण मग बाकीच्या गोष्टी खराब आहेत. इथे काही काही गोष्टी फंक्शन रन होत नाही, इथे फंक्शन्स रन होत आहेत. ठीक आहे, सो आता मी इथे हॅलो, नीट बघा, हॅलो, इथे स्पेस दिला आणि इथे हे अशा गोष्टी लिहिल्या. आता एंटर केलं, बघा काय येतं, हॅलो हॅलो दिसतंय. याच्या पुढचं मी जे लिहिलं होतं ते आलंच नाही. ठीक आहे, समजलं तुम्हाला मी काय म्हणत होतो ते, की स्पेस दिल्यानंतर स्कॅनर फंक्शन काम करणं बंद होतं. आता मी तर माझं नाव लिहितो, अथर्व. ठीक आहे, आता एंटर केलं, आलं हॅलो अथर्व. क्लिअर आहे गोष्टी. येस. सो ही एक मेथड झाली. अजून एक मेथड कोणती होती आपली, स्पेस घेण्यासाठी. स्पेस घेण्यासाठी अजून एक मेथड होती, आपण देतो स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेट, त्याच्यानंतर आपण काय देतो, टोपी. टोपी, त्याच्यानंतर बॅकस्लॅश एन. ठीक आहे, या गोष्टी दिल्या तर आपल्याला काय होतील, स्पेस जे आहेत ते आपण इथं एंटर करू शकतो. हॅलो. ठीक आहे, हॅलो नको, आपण काय करू, सर्व कुलकर्णी. ठीक आहे, हे माझं नाव मी इथं टाईप केलं, आलं हॅलो अथर्व कुलकर्णी. क्लिअर गोष्टी समजतात. ठीक.
सेम तसंच आपल्याकडे अजून आहे एफ गेट, कोणतं एफ गेट एस आणि पुट एस हे दोन फंक्शन्स, तर ते पण आपण एकदा बघू. एफ गेट एस, एफ गेट एस मध्ये आपण काय काय देतो, आपण पहिले देतो आपल्या स्ट्रिंगचं नाव, त्याच्यानंतर स्ट्रिंगची साईज किती आहे 30, त्याच्यानंतर आपण काय देतो एसटीडी आय एन, या गोष्टी लिहितो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय करतो पुटेसचं काम काय आहे, पुटेसचं काम आहे फक्त स्ट्रिंग पुट करणं. ठीक आहे, म्हणजे आउटपुट देणं. ठीक आहे, गोष्ट समजतीये, गोष्ट समजतीये. सो इथे मी हॅलो थांब, इथं परत मी माझं नाव लिहितो अथर्व कुलकर्णी. ठीक आहे, कुलकर्णी, एंटर केलं तर आलं हॅलो अथर्व कुलकर्णी, म्हणजे हॅलो नाही आलं पण अथर्व कुलकर्णी जे तुमची स्ट्रिंग आहे ती आउटपुटमध्ये आलेली आहे. समजलं? तर आतापर्यंत आपण काय काय बघितलं सर्व आपण प्रॅक्टिकली पण करून बघितलंय. सो आय होप समजलं असेल तुम्हाला. क्लिअर आहे गोष्टी? ठीक आहे, आता पुढचं बघू. काय डाऊट आहे का? नाही, फक्त माहिती का आपल्याला ज्या गोष्टी आहेत त्या ॲज इट इज यूज करायच्या, बाकी काहीच नाही. ठीक आहे, ओके. आता मी जसं म्हणलो होतं स्ट्रिंग आपल्याला काय करते, व्हेरियस फंक्शन्स प्रोव्हाइड करते, व्हेरियस फंक्शन्स प्रोव्हाइड करते. त्याच्यामधले कोणकोणते फंक्शन्स आहेत नीट बघा. हे बघा, एस टी काय पहिलं एसटीआर लेन नावाचं, एसटीआर लेन, हे बघा एसटीआर लेन नावाचं फंक्शन आहे पहिलं. त्याच्यामध्ये आपण काय देतो, त्याच्यामध्ये आपण देतो स्टार्टिंगला फंक्शनचं नाव, स्ट्रिंगचं नाव, जे तुमचं स्ट्रिंग आहे त्याचं नाव तुम्ही इथं द्यायचं असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर या फंक्शनचं काम काय, या फंक्शनचं काम आहे लेंथ फाइंड आउट करणं. या फंक्शनचं काम काय, लेंथ फाइंड आउट करणं. ठीक आहे, गोष्ट समजते? ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे एसटीआर कॉपी नावाचं फंक्शन, एसटीआर कॉपी, एसटीआर CPY. ठीक आहे, कॉपी. याच्यात काय होतं माहिती का, जी तुमची सेकंड स्ट्रिंग आहे, जी तुमची दुसरी स्ट्रिंग आहे ती पहिल्या स्ट्रिंग मध्ये कॉपी होते. कॉपी करायचं काम आहे. समजा आता मला फॉर एक्झाम्पल नीट बघा, मला काय करायचंय, माझं नाव आहे अथर्व. ठीक आहे, मला ते एका स्ट्रिंग मधून दुसऱ्या स्ट्रिंग मध्ये कॉपी करायचं, तर ते कॉपी करण्यासाठी आपण यूज करतो एसटीआर CPY. पहिले पहिले काय लिहायचं, पहिले ज्याच्यामध्ये कॉपी करायचं तो पहिला, ज्याच्यामध्ये कॉपी करायचा तो पहिला, ज्याची कॉपी करायची तो दुसरा. ठीक आहे, ज्याची कॉपी करायची तो सेकंड. ठीक आहे, मग इथे काय लिहिलंय, कॉपीज द कंटेंट ऑफ द स्ट्रिंग S2 टू स्ट्रिंग S1. क्लिअर आहे गोष्ट? ठीक. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे कम्पेअर करायचं काम करतं. समजा दोन स्ट्रिंग इक्वल असतील, सेम असतील, त्याच्यामधल्या ज्या व्हॅल्यूज आहेत, कॅरेक्टर्स आहेत ती सेम असतील, तर आपल्याला आउटपुट काय येईल, 0 आउटपुट येईल. ठीक आहे, पहिल्यांदा असं होतं की 0 आउटपुट येईल सेम असलं, आणि डिफरंट असल्यावर आउटपुट डिफरंट. ठीक आहे, समजलं गोष्ट? ओके. त्याच्यानंतर काय एसटीआर कॅट. कॅट म्हणजे काय, कॉनकॅटिनेशन. कॉनकॅटिनेशन म्हणजे काय, की समजा मी असं लिहिलंय हॅलो, इथे बघा हॅलो अथर्व, आणि मला दोन गोष्टी काय करायच्या, कंबाईन करायच्या आहेत, कंबाईन करून एकच स्ट्रिंग बनवायची आहे, तर याला म्हणतात कॉनकॅटिनेशन. दोन स्ट्रिंगची ऍडिशन, मर्जिंग, त्याला म्हणतात कॉनकॅटिनेशन. तर नवीन स्ट्रिंग काय बनेल, हॅलो अथर्व. क्लिअर आहे गोष्ट? ठीक. कॉनकॅटिनेशन पण समजला. आता एक नवीन फंक्शन आहे की समजा आपल्याला सर्व गोष्टी, सर्व जे कॅरेक्टर्स आहेत ते लोअर केस मध्ये पाहिजे. लोअर केस, अप्पर केस माहिती आहे, कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स. लोअर केस मध्ये पाहिजे असतील, स्मॉल लेटर्स मध्ये पाहिजे असतील, तर आपल्याकडे नवीन फंक्शन आहे एसटीआर LWR. एसटीआर LWR हे नावाचं फंक्शन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर समजा अप्पर केस मध्ये करायचं असेल तर एसटीआर UPR हे एक अप्पर नावाचं फंक्शन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला कॉन्करन्स म्हणजे काय, ऑक्युरन्स म्हणजे काय, नीट बघा. बाकीच्या गोष्टी समजल्या तुम्हाला? ठीक आहे, सिंपल फंक्शन्स आहेत, फक्त ऍज इट इज आपल्याला यूज करायचे. नंतर गुगलवरती जर टाकलं तुम्हाला येऊन जातील. आपण एक दोन त्याचे एक्झाम्पल्स पण बघून घेऊ. ठीक आहे, आता एसटीआर काय काम करतं माहिती का, एसटीआर S1 S2 हे काम काय करतं माहिती का, फाइंड द ऑक्युरन्स ऑफ S2 इन S1. म्हणजे काय की S2 जे आहे, S2 नीट बघा, समजा मला असं लिहिलंय, मी लिहिलंय हॅलो अथर्व कुलकर्णी. ठीक आहे, आणि माझी ही झाली S1, ही माझी S1 आहे, ही माझी S2 आहे. S2 मध्ये मी फक्त हॅलो लिहिलं आहे. ठीक आहे, आणि मी हे फंक्शन लावलं एसटीआर S1 S2. ठीक आहे, तर याचं काम काय माहिती का, की स्ट्रिंग 2 S1 मध्ये प्रेझेंट आहे का नाही, प्रेझेंट आहे का नाही हे चेक करायचं काम एसटीआरचं आहे. समजलं? क्लिअर गोष्ट? ठीक आहे, सर्चिंगचं काम करतं की हा वर्ड या स्ट्रिंग मध्ये आहे का नाही हे सर्च करायचं काम एसटीआर करतं. ठीक आहे, असे भरपूर फंक्शन्स आहेत. इम्पॉर्टंट फंक्शन मी तुम्हाला सांगितलं आहे. नाही काय काही नसेल करायचं तर सिम्पल आहे, GFGच्या वेबसाईटवरती जायचं, कीज फॉर गिक्सच्या, आणि तिथं जेवढा पण कंटेंट आहे हा सर्व कंटेंट अवेलेबल आहे. क्लिअर गोष्ट? ठीक आहे, माझं फक्त समजवण्याचं काम होतं. गोष्ट समजतीये? जास्त काही अवघड नाहीये, फक्त आपण इंट्रोडक्शन बघत होतो स्ट्रिंगचं.
इंट्रोडक्शन ऑफ अरे झाला आहे, इंट्रोडक्शन ऑफ स्ट्रिंग झाला आहे. आता जे क्वेश्चन्स आहेत ते उद्यापासून आपण क्वेश्चन्स स्टार्ट करू. क्लिअर गोष्ट. एकदा आपण 1-2 एक्झाम्पल्स पण बघू. ठीक आहे, ओके. सो आता एक आपण इथे एक नवीन हे करू, प्रिंट एफ %d आणि इथे मला काय पाहिजे, str लेन पाहिजे, लेन कोणाची लेन पाहिजे, लेंथ कोणाची पाहिजे, नेमची लेंथ पाहिजे. सो मी इथे नेमची लेंथ, ठीक आहे. आणि ही समजा गोष्टी मी रन केली. इथे मी एक मिनिट आपण हे काम करू. ही जी गोष्ट आहे ही मी इथून कॅन्सल केली आणि तुम्ही माझं जे नाव आहे ते नाव देत आहे. तुम्ही काही पण नाव देऊ शकता. मी इथं टेक गुरु देत आहो. ठीक आहे, टेक गुरु. ओके, डन. ओके, काय म्हणताय, %d str लेन, ओके, लॉंग अनसाइन, ओके, एल ठीक. याचा रिटर्न टाईप जो str लेंथ आहे ना, याचा जो रिटर्न टाईप आहे तो लॉंग आहे, लॉंग. आपण पहिल्या लेक्चरमध्ये डेट टाईप्स बघितलं होते. सो इथे मला फक्त एल डी लिहायची गरज आहे. ठीक आहे, इथे काय लिहायची गरज आहे, एल डी. लॉंग इंटिजर आहे ना म्हणून एल डी. ठीक आहे, बाकी काहीच नाही. सो आता इथे काय म्हणता, str लेंथ स्ट्रिंग, ओके. सो आता नीट बघा, काहीच नाही झालंय, घाबरायचं नाही. तुम्हाला हे मुद्दामून सांगतोय. काय होतं की आपल्याला, जसं मी तुम्हाला म्हणलं होतं की जे इनपुट आउटपुटचे जे फंक्शन्स आहेत त्याच्यासाठी आपण कोणती लायब्ररी यूज केली होती, stdio.h. तसे आपल्याला स्ट्रिंगच्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, यूज करायच्या आहेत. स्ट्रिंगच्या गोष्टी यूज करण्यासाठी आपण काय यूज करतो, स्ट्रिंग. नीट बघा, स्ट्रिंग कोणती लायब्ररी आपल्याकडे, string.h. कोणती आहे, string.h. string.h. ठीक आहे, गोष्ट समजतीये, string.h. तसं मॅथ्सचे फंक्शनसाठी math.h. आलं, 8 आलं. बाकी सोपं आहे, इझी येते. फक्त मी तुम्हाला सांगतोय आपल्याला इन्क्लूड काय काय करावं लागतं. ठीक आहे, गोष्ट समजते. ओके, आता पुढचं आपण बघू एक str कॉपी नावाचं फंक्शन बघू. ठीक आहे, अजून एक मी कॅरेक्टर बनवलं, कॅरेक्टर नेम 2. ठीक आहे, नेम 2. आणि मी आता इथे दुसरं नाव घेत आहे लेट्स कोड. ठीक आहे, लेट्स कोड. ठीक आहे, या गोष्टी मी इथे लिहिल्या. आता मला काय करायचं, कॉपी करायचं आहे, कॉपी. ठीक आहे, सो कॉपीसाठी आपल्याकडे कोणतं फंक्शन आहे, कॉपीसाठी आपल्याकडे कोणतं फंक्शन आहे, कॉपीसाठी str cpy कॉपी नावाचं फंक्शन. याच्यामध्ये स्ट्रिंग 1चं नाव, त्याच्यानंतर कॉमा स्ट्रिंग 2चं नाव. ठीक आहे, या गोष्टी प्रोव्हाइड केल्या तर आपल्या गोष्टी सॉर्ट आउट होतील. आलं, लेट्स कोड आलं, कॉपी झाली. नीट बघा, इथे नेम 1 जे आहे, जे नेम 1 आहे तिथे कोणती व्हॅल्यू आहे, टेक गुरु. पण जेव्हा मी कॉपी करतो, कॉपी करण्याचं यूज काय, की माझी जी सेकंड स्ट्रिंग आहे तिची जी व्हॅल्यू आहे ती पहिल्या स्ट्रिंग मध्ये काय होईल, कॉपी होईल. सो इथे कॉपी होऊन काय आलं, लेट्स कोड. दिसतंय, गोष्ट समजतीये. ओके, डन, क्लिअर आहे, काही जास्त अवघड नाहीये, डन. ठीक आहे, सो अजून आपल्याकडे कोणतं फंक्शन होतं, str नावाचं फंक्शन होतं, str. सो इथे str असं नावाचं फंक्शन होतं ना, str. सो इथे मी काय करतो, इथे टेक गुरु पण लिहितो. ठीक आहे, इथे टेक गुरु पण लिहितो, टेक गुरु. ओके, आता बघा str नावाचं फंक्शन मी यूज केलं. आलं, टेक गुरु म्हणजे जो कॉमन पार्ट आहे, दोन्ही स्ट्रिंग मधला जो कॉमन पार्ट आहे तो मला रिटर्न दिला आहे. याच्यात दोघांमधला कॉमन पार्ट कोणता आहे, टेक गुरु. सो टेक गुरु हा मला आउटपुट आलेला आहे. क्लिअर आहे गोष्टी. ठीक आहे, अजून कोणकोणते फंक्शन्स बाकी आपले याच्यातलं बघू एकदा. CMP कम्पेअर बाकी आहेत आणि कॅट म्हणजे काय, कॉनकॅटिनेशन बाकी आहे. ठीक आहे, हे ज्या 2 गोष्टी आहेत तुम्ही करा. एकदा आपण str अप्परचं आपण इथे यूज करून बघू. ठीक आहे, सो या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. ठीक आहे, काही नाही, इझी टॉपिक्स आहेत, ॲज इट इज आपण ते यूज करतो, जास्त काय अवघड नाही. ठीक आहे, सो आपण भेटू नेक्स्ट लेक्चरला. मला माहिती थोडंसं बोर झालं असेल, पण मग या ज्या गोष्टी आहेत ते सांगणं इम्पॉर्टंट होतं. बाकी इझी टॉपिक्स आहेत त्या अशा आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे, सो बाय बाय, भेटूया पुढच्या लेक्चरला.